हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आत्ता वाजलेत दुपारचे 3:30 आणि मुली झोपल्या आहेत आणि मी थोडीशी रेडी होऊन मी माझा तो इंट्रोचा व्हिडिओ बनवला जो की तुम्ही पाहिला असेल. आणि आता मग मी रात्रीच्या जेवणासाठी काय करावं ह्याचा विचार करत होते. तर फार म्हणजे पाहुणे वगैरे असे कोणीच नाही येणार आहेत. म्हणजे माझ्या सासू येतील आणि माझे दीर येतील बहुतेक, आणि मम्मीकडून मम्मी येईल आणि भाऊ येईल आणि भावाची वाईफ वगैरे असं. आणि इथलेच जवळचे जे छोटे मुलं असतात रोज जे आर्या इरासोबत खेळतात, तर त्यांना बड्डेसाठी बोलवलेलं आहे. तर बेसिक मला फार असं स्वयंपाक असं नाही आहे. तर मी विचार करते आहे की दाल तडका, जीरा राईस आणि एक मटार पनीरची भाजी करूयात आणि एक छोलेची भाजी करूयात. तर छोले मी त्याच्यामुळे भिजवून ठेवलेत, तर छोलेची भाजी करायला. आणि येस, आणि पुरी. हो, चपाती नको वाटते मला, पुरी करूयात. आणि श्रीखंड वगैरे बघू गोडमध्ये काय, श्रीला आणायला सांगेल. श्री म्हणजे माझं मिस्टर, तर त्यांना आणायला सांगेल. सो येस, तर असं मी प्लॅन केलेलं आहे. आणि बघू आता एवढ्यात तर सुरुवात करून काही उपयोग नाही. 7-7:30ला म्हणजे 7ला तर श्री येतो, तर 7:30 वगैरे होतील बड्डे करायला. तर माझा प्लॅन आहे की 5 वाजता वगैरे मी स्वयंपाक करायला घ्यावा. तर 1-1.5 तासात माझा स्वयंपाक होईल आणि पुढे जाऊन मग घरातला थोडासा मेस जो मुलींनी केलेला असेल आणि मग घरातलं थोडंफार आवरणं असेल किंवा माझं रेडी होणं असेल, तर त्या गोष्टीसाठी माझ्याकडे थोडा वेळ असेल असं मी ठरवलं आहे. सो येस, तर आता पुढे काय करते ते सगळं शेअर करणार आहे. तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. एव्हरीवन, हॅलो. से हॅलो. इरा से हॅलो. हॅलो. तर आता इव्हनिंग झाली ऑलमोस्ट आणि दोघी उठल्यात, दोघी छान फ्रेश झाल्यात. फ्रेश वाटतंय? येस, आता काय करणार? बर्थडे कोणाचा बर्थडे आज? माझा. चल, तुझा बर्थडे? नाही, त्या नाही असतं. कोणाचा बर्थडे? माझा. इरा कोणाचा आहे? तर ही आहे माझी लहान मुलगी इरा आणि ही आहे माझी मोठी मुलगी आर्या. सो आज आहे आर्याचा बर्थडे. हॅपी बर्थडे. तर आता नंतर ती वेगळा ड्रेस घालेल बर्थडेसाठीचा, पण आता हे दोघींना असं घातलेलं आहे. नाही, बर्थडे काय? ह्याच ड्रेसमध्ये चेंज नाही करायचं तुला? नाही. का ग? असं न्यू ड्रेस नाही घालायचा? असं सुंदर आहे. बरं, तिचं म्हणणं असं. काय बेटा? बोलो. पप्पा काय? ती बोलेपर्यंत माझा व्हिडिओ खूपच लांब होईल, है ना इरा? तर आर्याचं असं म्हणणं आहे की हा ड्रेस सुंदर दिसतोय, तर ह्याच्यावरच आपण बड्डे करूयात, न्यू ड्रेस नको घालायला. हां, सायकस मी कपडे. ओके, बरं आहे हे. मला कोणी दिले असते न्यू ड्रेस तर मी लगेच घातले असते बेटा. काय? बोल, बोल ना. कशाला धुवायला पाहिजे? मी धुतलेलेच कपडे घातले तुम्हाला. एनिवेज, चला आता बघू. आता वाजलेत 5 वाजलेत. आधी चहा पिऊयात, दूध पिऊयात आणि मग ठरवूयात आता काय सुरुवात करायची कामाला. हां, चॉकलेटच्या दूध. ओके, चॉकलेट पिणार. हिला मला खूप लाड करायचा असतो आहे ना. हिरा मला खूप लाड करते, है ना बेटा? तुला मम्मा आवडते? खरं आवडते का? कसं करू? चल, स्टे कनेक्टेड. तर इथे माझा ना स्वयंपाक रेडी आहे. मी दाखवते तुम्हाला काय काय केलं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तर इथं पनीर आणि मटारची भाजी केली आहे. इथे जिरा राईस होतो आहे आणि इथे आहे वरण, फोडणीचं वरण केलेलं आहे. आणि इथे आहे पुरी, तर पुऱ्या केलेल्या आहेत. आणि इथे आहे छोलेची भाजी. तर अशा पद्धतीने माझा सगळा स्वयंपाक तयार आहे. आता फक्त राईस होतो आहे, म्हणजे इथे बड्डे सेलिब्रेशन होईपर्यंत माझा राईस पण होईल, म्हणजे त्यानंतर सगळे जेवायला बसू शकतात. आणि तोपर्यंत इथे काही बलून्स फुगवले होते, पण ते सगळे मुलं खेळत आहेत आणि फोडत आहेत. तर हे पहा, एवढी सगळी चिल्लर पार्टी आली होती बड्डेला
आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं, गाणी लावून खूप डान्स केला, खूप दमून दमून गेलेत सगळे. तर मस्त झालं सेलिब्रेशन. आर्याने खूप एन्जॉय केलं, इवन सगळी जी मुलं आली होती त्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि नंतर आम्ही वेट करत होतो की आर्याची आजी आणि तिचे मोठे बाबा येणार होते, पण बराच वेळ झाला, त्यांना मे बी लेट झालं आणि त्यामुळे मग औक्षण करायला घेतलं. तर मग ज्या ज्या लेडीज होत्या, जसं की माझी मम्मी, ह्या शेजारच्या काकू, माझ्या भावाची बायको, असं सगळ्यांनी मग ओवाळून घेतलं. आणि मग त्यानंतर आम्ही केक कट करायला घेतला. तर इथे 2 केक आणले. त्याचं कारण असं आहे, तर तुम्ही पाहिलंच असेल की किती लोकं आली आहेत आणि सगळी चिल्लर पार्टी, म्हणजे लहान मुलांना मग कोण चालतच नाही तर काय करणार मग, आहे का नाही? एवढं शेअर करून खाता का? चला शेअर करून खायचं. अगं केक केक. हॅलो एव्हरीवन. तर आता मधल्या गोष्टी ज्या झाल्या, म्हणजे आमचं बड्डे सेलिब्रेशनचं मी थोडंसं शूट केलं आहे, बहुतेक मी शेअर केलं. आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाली सगळ्यांची, पण मला काही शूट करता आलं नाही. आणि माझा अवतार बघा कसा झाला आहे, मी अशीच होते बराच वेळ. आणि फोटोज वगैरे तर काय विसरूनच जा. आणि इथे या दोघींना जे गिफ्ट मिळालं आहे, इराला दिलं आहे ॲक्च्युली, हे तिच्या काकांनी. आर्यासाठी त्यांनी ड्रेस घेतला आणि इराला हे दिलं आहे, पण त्या शेअर करतायत. कसं झालं बेटा बड्डे? थँक्यू. थँक्यू. अगं कसा झाला, तुला आवडलं का बड्डे तुझं सेलिब्रेशन? हां, कसं वाटलं? थोडंसं वेगळं वाटलं. छान वाटलं? थोडंसं वेगळं. आवडलं का? पण थोडंसं वेगळं वाटलं. वेगळं ठीक आहे, पण आवडलं का तुला? ओके. तर आता सगळे जेवून गेले आणि मुली पण जेवल्या. इरा तू जेवलीस ना गं? नाही. तर आता श्री आणि मी जेवायचं राहिलो आहे. श्री गेला आहे मम्मीला सोडायला स्टॉपपर्यंत, कारण की आमच्याकडे झालेला आहे पाण्याचा इश्यू. माझं सगळं पाणी संपलं टाकीतलं, तर वापरायला पाणी नाही. प्यायचं वगैरे आहे पण वापरायला नाही. तर माझी भांडी वगैरे, ओटा वगैरे काही होणार नाही आहे, सगळं तसंच. तर आता हे सगळं उद्यावर गेलं आहे. आणि श्रीला आणि मला जेवायचं आहे. सो आता श्री मम्मीला सोडून आला की जेवू. आणि आम्हाला दोघांना झाली ॲसिडिटी, तर आता आम्ही दोघांनी ॲसिडिटीची गोळी खाल्ली. आणि इथं किचनमध्ये एवढा मेस झाला आहे, पण आता काही नाही करू शकत. आणि पाणी नसल्यामुळे आम्ही दोघांनी डोकं चालवलं की आम्ही अशा प्लेट्स आणल्या, जेणेकरून ताटं कमी पडतील. आणि हा सगळा असा मेस आहे. तर आता आम्ही दोघं जेवलो, मी आणि श्री. हे फ्रीजचं तर बघा काय झालं आहे फ्रीजचं. ठीक आहे, चालायचंच आता. एखादा दिवस घरात काहीतरी असलं की असंच आहे. आणि खूप छान झालं, छान झालं. म्हणजे दगदग झाली थोडीशी, पण छान झालं. आणि आता हे जेवतो, श्री आला की जेवेल. आणि मग बघू पुढे काय करत असेल तर शेअर करते. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नेक्स्ट डे. तर काल रात्रीनंतर मी काहीच शूट नाही केलं आणि आत्ता व्लॉग एडिट करत होते, तर माझ्या लक्षात आलं की मी असं प्रॉपर बाय केलेलं नाही आहे व्लॉगला, म्हणजे व्लॉग एंड नाही केलेला आहे. तर म्हणून मी आता अशी जशी आहे तशीच व्लॉग एंड करते आहे. तर येस, ऑफकोर्स मी अजून आंघोळ वगैरे केलेली नाही आहे, कारण की पाणीच नाही आहे. पाणी सकाळी मी 6ला उठले, पाणी लवकर यावं आणि माझी कामं रात्रीची जी पेंडिंग आहेत ती सगळी आवरावीत म्हणून. पण पाणी काहीच आलेलं नाही आहे. आर्याला आणि श्रीला शेजारच्या काकूंकडून पाणी आणून फ्रेश करून आर्या स्कूलला गेली, श्री ऑफिसला गेला. आणि आज टिफिन वगैरे काहीच बनवला नाही. आर्याला तर स्नॅक दिलं आहे, बिस्किट चिप्स असं सगळं. आणि काल तिच्या स्कूलला सुट्टी होती, तर तिच्या स्कूलमध्ये चॉकलेट्स तिला आज दिले वाटायला मुलांना. आणि मला सर्दी का झाली एवढी काय माहिती. आणि मग श्रीनी पण मॅगीचा ब्रेकफास्ट केला आणि चहा पिला आणि गेला. सो आता इरा अजून उठली नाही आहे आणि मलाही आता फ्रेश व्हायचं आहे. तर म्हटलं आता किती वेळ असंच टाईमपास करू. आता थोडंसं आहे तेवढ्या पाण्यामध्ये फ्रेश होते, कारण दुपारपर्यंत तरी पाणी येईलच. अगदीच असं आज नाही येणार असं नाही. ॲक्च्युली थर्सडेला जर पाणी बंद असेल ना, तर फ्रायडेला कमी प्रेशरमध्ये पण येतं. पण ह्यावेळेस त्यांनी एवढा वेळ का हे केलं काय माहिती. आणि आम्हाला शक्यतो पाणी पुरतं, पण आमचे खाली ना खाली पण म्हणजे रेंटने राहतात,
तर ते पण आहे. तर 2 घरं असल्यामुळे मे बी हे होतं. आणि येस, तर जाऊ दे आता, काही नाही. पाणी आलं की मी कामं करायला घेईल आणि हा व्लॉग मात्र इथेच थांबवते आणि मग थोडंसं पाणी येऊ द्या, फ्रेश वगैरे झालं की मग मी नेक्स्ट व्लॉगला स्टार्ट करेल. सो येस, कसा वाटला आर्याचा बर्थडे व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या एका छानशा व्लॉगचे. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.